Hello dear students, in this video we are going to learn a very beautiful poem. The title of this poem is Stopping by Woods on a Snowy Evening. This poem has been composed by Robert Lee Frost. See that there is an introduction to this great American poet. Robert Lee Frost, he was born in 1874 and died in 1963. He was an American poet. He is highly regarded for his realistic depiction of rural life and his command of American colloquial speech. He is one of the most popular and critically respected American poets of the 20th century. He received 4 Pulitzer Prizes for poetry. या पहिल्या पॅराग्राफमधून आपल्याला असं कळते की रॉबर्ट ली फ्रॉस्ट हे अमेरिकन कवी होते. ते पर्टिक्युलरली और बेसिकली नोन फॉर हिज रिअलिस्टिक डिपिक्शन ऑफ रुरल लाईफ. जे काही रुरल लाईफ असते, ग्रामीण जीवन असते, त्याचं रिअल चित्रीकरण किंवा वर्णन हे आपल्याला रॉबर्ट ली फ्रॉस्टच्या कवितेमध्ये पाहायला मिळते. आणि त्यासोबतच अमेरिकन कोलोक्युअल स्पीच, अमेरिकन जी डेली बोलण्याची जी भाषा आहे त्या भाषेचा एक पुरावा किंवा एव्हिडन्सेससुद्धा आपल्याला त्यांच्या कवितेमध्ये पाहायला मिळतात. ही इज वन ऑफ द मोस्ट पॉप्युलर अँड क्रिटिकली रिस्पेक्टेड अमेरिकन पोएट्स ऑफ द 20th सेंचुरी. अर्थात हे 20व्या शतकामधले एक फेमस कवी होते. ही रिसिव्ड 4 पुलित्झर प्राइजेस फॉर पोएट्री. त्यांना जवळपास 4 पुलित्झर प्राइजेस मिळाले. अँड दीज ऑल पुलित्झर प्राइजेस वेर अवॉर्डेड टू हिम फॉर हिज बेस्ट ऑफ द कलेक्शन ऑफ द पोएट्रीज. हे त्यांच्या पोएट्रीसाठी त्यांना मिळालेले पुलित्झर प्राइजेस होते. Now the next paragraph. In this poem, the poet describes a little incident happening in a snowy evening. या कवितेमध्ये एक स्नोवी इव्हिनिंग आहे. म्हणजेच काय, बर्फ पडत असताना एक संध्याकाळ, एक इव्हिनिंग आहे. त्या इव्हिनिंगला कोणती घटना घडली किंवा कोणता इन्सिडंट घडला हे या कवितेमध्ये वर्णन करण्याचा प्रयत्न केलेला आहे. इन दिस पोएम देर इज अ ट्रॅव्हलर. द पोएट इज फॅसिनेटेड बाय द ब्युटिफुल सीन्स इन द वुड्स. म्हणजेच या ठिकाणी देर इज अ ट्रॅव्हलर अँड ट्रॅव्हलर इज अ पोएट. एक पोएटच आहे, तो कवीच आहे, परंतु तो एक प्रवासी आहे या कवितेमध्ये. अँड ही इज फॅसिनेटेड, म्हणजे त्याला फॅसिनेटेड केलं जाते, मॅग्नेटाईज केलं जाते. ही इज ॲल्युअर, म्हणजे त्याला एक भुरळ पडल्या गेलेली आहे. कशाची? बाय द ब्युटिफुल सीन्स इन द वुड्स. या ठिकाणी वुड्स म्हटलेलं आहे. वुड्स मीन्स फॉरेस्ट असं समजायचं आपल्याला. फॉरेस्टमधला एक सुंदर सीन पाहून त्या कवीला त्याचं मन मॅग्नेटाईज होते. म्हणजे एवढा मनमोहक तो सीन असतो. आणि त्या सीनमध्ये मॅग्नेटाईज झाल्यानंतर कवीच्या मनामध्ये कोणत्या भावना येतात हे या कवितेमध्ये डिस्क्राईब करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ही स्टॉप्स टू एन्जॉय बट हिज माइंड्स अर्जेस हिम टू गो ऑन. त्याला असं वाटते की मी या ठिकाणी थांबलो पाहिजेत. या स्नोवी इव्हिनिंगचा जे काही भाग असतो एन्जॉय करण्याचा तो मी केला पाहिजेत. परंतु त्याचं मन एका असं म्हणते की वी शूड गो अहेड. आपण समोर गेलो पाहिजे, या ठिकाणी आपण थांबलो नाही पाहिजे. म्हणजेच या सगळ्या 2 पॅराग्राफमधून आपल्याला कविता काय आहे, कशावर आहे, कशासाठी लिहिलेली आहे, इट इज अंडरस्टूड बाय अस. नाव लुक ॲट द फर्स्ट स्टांजा ऑफ दिस पोएम. आय एम गोइंग टू रीड. We must have a notebook and a pen. Whenever there is a point that seems to be very important, you have to note down there in your notebooks. See that I am going to read the first stanza. Whose woods these are, I think I know. His house is in the village, though he will not see me stopping here to watch his woods fill up with snow. ओके, पहिला स्टांजा आपण वाचून घेतलेला आहे. थोडा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करू आपण. हुज वूड्स दीज आर, आय थिंक आय नो. हे वूड्स कोणाचं आहे, हे जंगल कोणाचं आहे, हे फॉरेस्ट कोणाचं आहे, मला असं वाटतं की हे मला माहीत आहे. आणि ज्याचं कोणाचं असेल, ही इज इन द व्हिलेज. तो कुठे आहे? व्हिलेजमध्ये आहे, बाजूच्या गावामध्ये आहे. म्हणजेच त्या ज्या ठिकाणी कवी थांबलेले आहेत त्या ठिकाणी त्या फॉरेस्टचा मालक नाही आहे, तो व्हिलेजमध्ये आहे. It means what?
The owner of this forest lives in the village. Means there is no one to watch that traveler, means the poet, that poet who is enjoying that beauty of the nature. म्हणजेच कवीला असं सांगायचं आहे की मी ज्या ठिकाणी थांबलो होतो, ज्या स्नोवी इव्हिनिंगमध्ये तो सीन मी एन्जॉय करत होतो, त्या ठिकाणी कोणीही नव्हतं. आणि मला हे सुद्धा माहीत होतं की त्या फॉरेस्टचा मालक तो व्हिलेजमध्ये राहतो, त्या गावामध्ये राहतो, तो मला पाहायलासुद्धा येणार नाही. ही विल नॉट सी मी स्टॉपिंग हिअर. तो मला पाहणार नाही जर मी या ठिकाणी थांबलो तर. आणि हे सगळं सीन किंवा ही नॅचरल ब्युटी एन्जॉय केली तर मला कोणीही पाहणार नाही. टू वॉच हिज वूड्स फिल अप विथ स्नो. त्यांना असं म्हणायचं आहे की जिकडे तिकडे बर्फच आपल्याला दिसतो. देर इज एव्हरीवेअर स्नो फॉलिंग डाऊन अँड एव्हरी ट्री वॉज कवर्ड विथ अ ब्युटिफुल स्नो. Therefore, the traveler, means the poet, wants to enjoy that beauty. Okay, means with the help of this stanza, we can understand one thing, that there is a beautiful scene. Traveler is there. Traveler wants to stop there because he thinks that there is no one to watch him, and the owner of the forest lives in the village. So, it's my time to enjoy the beauty of the nature. ओके, या स्टांजामध्ये बघा आपल्याला काही रायमिंग वर्ड्स पाहायला मिळतात. नो दो. नो दो हिअर हे रायमिंग वर्ड नाही. आणि तिसरा जो आहे स्नो, म्हणजेच नो दो अँड स्नो, हे या ठिकाणी रायमिंग वर्ड्स आपल्याला असे पाहायला मिळतात. म्हणजे नो दो आणि स्नो, म्हणजेच या ठिकाणी एक रायमिंग स्कीमसुद्धा असायला पाहिजेत. ए ए बी ए, ए ए बी ए, हे रायमिंग स्कीम काय आहे हे आपण आधीच समजून घेतलेलं आहे. अनेक वेळा आपण कविता वर्गामध्ये शिकून स्कीम कशा शोधायच्या, हाऊ टू फाइंड आउट द रायमिंग स्कीम्स थ्रू द पोएम और द फ्रॉम द पोएम और विथ द हेल्प ऑफ द लाइन्स ऑफ द स्टांजाज, वी हॅव एक्सप्लेन्ड मेनी टाइम दॅट. ओके, नाव द नेक्स्ट स्टांजा. माय लिटिल हॉर्स मस्ट थिंक इट क्विअर. माय लिटिल हॉर्स, सी दॅट. या ठिकाणी एक पिक्चर दिसते आपल्याला. देर इज अ पिक्चर. एक ट्रॅव्हलर आपल्या हॉर्ससोबत त्या स्नोवी इव्हिनिंगचा एन्जॉय करत असताना आपल्याला दिसतो. म्हणजेच या ठिकाणी आपल्याला दोन कॅरेक्टर्स आपल्याला पाहायला मिळतात. देर इज अ ट्रॅव्हलर अँड अ हॉर्स ऑल्सो. सो द ट्रॅव्हलर सेज टू अस दॅट माय लिटिल हॉर्स मस्ट थिंक इट क्विअर. क्विअर मीन्स स्ट्रेंज, अपरिचित, जे आपल्याला नेहमीचं नसते अशा गोष्टीला आपण क्विअर म्हणतो. किंवा इन अनदर वर्ड वी से टू सच टाईप्स ऑफ थिंग्स स्ट्रेंज, अनफॅमिलियर. तो कवी म्हणतो किंवा ट्रॅव्हलर म्हणतो की माझ्या घोड्याला हे सगळं वातावरण थोडं वेगळंच वाटते, नेहमीचं वाटत नाही. टू स्टॉप विदाऊट अ फार्म हाऊस नियर. माझ्या घोड्याला असं वाटते की आजूबाजूला कोणत्याही प्रकारचं फार्म हाऊस नाही. फार्म हाऊस नसताना आपण या ठिकाणी थांबायचं कसं. Therefore, that horse thinks that this atmosphere is very unfamiliar with me. Means with that horse, we should not stop here. There may be any type of danger to the lives. Therefore, we should not stop here, or this is not the proper time to stay here. That horse is thinking like this. To stop without a farmhouse near. कारण की त्या घोड्याला माहीत आहे ज्या ज्या वेळा फार्म हाऊस असते अशाच वेळेला आम्ही थांबतो. म्हणजेच कवी आणि तो घोडा थांबत असतो असं त्यांना म्हणायचं आहे. बिटवीन द वूड्स अँड फ्रोझन लेक द डार्केस्ट इव्हिनिंग ऑफ द इयर. बिटवीन द वूड्स अँड फ्रोझन लेक द डार्केस्ट इव्हिनिंग ऑफ द इयर. म्हणजेच बघा त्या ठिकाणी वूड्स पण आहे, मीन्स देर इज अ फॉरेस्ट, अँड फ्रोझन लेक. देअर मे बी सम लेक्स अँड लेक्स आर फ्रोझन, टोटली फ्रोझन. ते फ्रीज झालेले आहेत, त्यांचा पाण्याचा बर्फ तयार झालेला आहे. अशा प्रकारचे लेक्स त्या किंवा तलाव त्या ठिकाणीसुद्धा आहेत. आणि ती जी इव्हिनिंग होती दॅट वॉज द डार्केस्ट इव्हिनिंग ऑफ द इयर. ती जिकडे तिकडे काळोख पडलेला होता. म्हणून त्या घोड्याला असं वाटतं की आपण या ठिकाणी थांबणं योग्य नाही. म्हणजेच त्या प्राण्याला पण भावना असतात, हे या स्टांजामध्ये कवी समजून सांगण्याचा प्रयत्न करते. द ट्रॅव्हलर और द पोएट ट्रायज टू ब्रिंग आउट दॅट there are some emotions and feelings in the mind of the horse that we should not stop here because this is the darkest evening of the year. There were no human beings. There was no farmhouse to stay there happily. Only there were woods and frozen lakes. Therefore, that was not the proper atmosphere
to stay there or to enjoy that beauty of the nature. Means it was being told by that horse. ओके, बघा आपण दोन्ही स्टांजाचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न केला. वरच्या स्टांजामध्ये रायमिंग स्कीम कोणती हे आपल्याला कळालं, ए बी ए. तसंच दुसऱ्या स्टांजामध्ये सुद्धा रायमिंग स्कीम कोणती आहे हे आपल्याला समजते, ए बी ए. म्हणजेच बघा या कवितेमधून आपल्याला काय शिकायला मिळालं आहे की जीवनामध्ये अनेक प्रकारचे मॅग्नेटाईज करणारे किंवा ॲल्युअर करणारे किंवा फॅसिनेट करणारे किंवा भुरळ पाडणाऱ्या अनेक गोष्टी आपल्याला रस्त्यामध्ये मिळतील, परंतु आपला ध्येय किंवा उद्देश पूर्ण करण्यासाठी अशा प्रकारच्या कोणत्याही मॅग्नेटाईज करणाऱ्या गोष्टीला बळी पडून आपण आपल्या जीवनामधला प्रेशियस टाईम वेस्ट करायला नाही पाहिजे, हे या स्टांजांमधून किंवा या कवितेमधून सांगण्याचा कवी प्रयत्न करत आहेत. म्हणजेच बघा कवी या ठिकाणी एक ट्रॅव्हलर आहे आणि कवीला तो नैसर्गिक सीन किंवा नॅचरल ब्युटी एवढी सुंदर वाटली की त्याला असं वाटलं की आपण त्या ठिकाणी थांबायला पाहिजे किंवा आणि एन्जॉय करायला पाहिजे. परंतु त्या कवीचं मन म्हणते की आपण या ठिकाणी थांबू नये, कारण की आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी आपल्याला समोर जायचं आहे. हे यामधून आपल्याला पाहायला मिळते. या कवितेवर काही आपल्याला ॲक्टिव्हिटी करायच्या आहेत. त्या ॲक्टिव्हिटी पूर्ण करून जेवढ्या ॲक्टिव्हिटी सांगल्या तेवढ्या ॲक्टिव्हिटी पूर्ण करून माझ्या वैयक्तिक व्हॉट्सअप मोबाईल नंबरवर ते मला सेंड करायचे आहे. त्यानंतरच त्याचं इव्हॅल्युएशन होईल किंवा मूल्यमापन होईल. लक्षात घ्या सगळ्या विद्यार्थ्यांनी. म्हणजे सहज म्हणून कविता शिकायची आणि व्हिडिओ पाहिल्यानंतर सगळं विसरायचं असं काही करायचं नाही. पूर्ण ॲक्टिव्हिटीज कंप्लीट करायच्या आणि माझ्या वैयक्तिक मोबाईल नंबरवर फोटो काढून पाठवायचे. आता त्या ॲक्टिव्हिटी कोणत्या आहेत ते मी तुम्हाला सांगतो. नाव look at this activity. Activity number 1 is that will you save the natural beauty? This is the first question, and if your answer is yes or no, then you have to give the reasons why. जर तुम्हाला नॅचरल ब्युटी सेव्ह करायची आहे म्हणजे हो किंवा नाही तर का, याचं उत्तर तुम्हाला मिनिमम 5 सेंटेन्सेसमध्ये लिहायचं आहे, त्याचा फोटो काढायचा आहे आणि माझ्या वैयक्तिक मोबाईल नंबरवर पाठवायचा आहे न विसरता. विदाउट फॉरगेटिंग you have to write down the answer of this question minimum in 5 sentences, and you have to send that photo to my personal mobile number. Okay, this will be the first activity. Once again I am going to read the activity. Will you save the natural beauty and why? तुम्ही नैसर्गिक सौंदर्याला वाचवाल का आणि का, याचं उत्तर मला 5 सेंटेन्सेसमध्ये माझ्या मोबाईलवर वैयक्तिक मोबाईल नंबरवर पाठवायचा आहे. ही झाली पहिली ॲक्टिव्हिटी. दुसरी सेकंड ॲक्टिव्हिटी इज दॅट कॅप्चर द रिअल पिक्चर रिलेटेड टू द नेचर अँड राईट अ फ्यू वर्ड्स अबाउट इट अँड सेंड टू मी. अगेन यू हॅव टू कॅप्चर अ पिक्चर. एक तुम्हाला तुमच्या आवडीचं नैसर्गिक चित्र मोबाईलमध्ये फोटो काढायचा आहे, कॅप्चर करायचं आहे आणि त्याच्या खाली त्या चित्राविषयी 2-3 ओळी लिहायचे आहेत. हे चित्र तुम्हाला का आवडलं आणि ते चित्र किंवा तो फोटो मला माझ्या व्हॉट्सअपला पाठवायचा आहे. ओके, 2 ॲक्टिव्हिटी बघा. काही प्रॉब्लेम आला तर मला तुम्ही प्रत्यक्ष कॉल करू शकता किंवा मेसेज करू शकता, पण ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला पूर्ण करायच्याच आहेत. कारण की कोरोनाच्या काळामध्ये आपण घरी राहून शिक्षण घेत आहोत, त्यामुळे तुम्हाला आणि मला दोन्हीही व्यक्तीला म्हणजे विद्यार्थी आणि शिक्षकांना सुद्धा असं वाटलं पाहिजे की आपण प्रत्यक्षरित्या विद्यार्थ्यांना शिकवतो आणि त्याचं मूल्यमापनसुद्धा करतो. म्हणून तुम्हाला ह्या 2 ॲक्टिव्हिटी आणि तिसरी ॲक्टिव्हिटी बघा, हे बघा या ठिकाणी मी टच करतो. ॲक्टिव्हिटी फाइंड आउट द रायमिंग वर्ड्स अँड रायमिंग स्कीम फ्रॉम द पोयम अँड राईट इट डाऊन इन युअर नोटबुक. या ठिकाणी बघा तुम्हाला काय करायचं आहे, रायमिंग वर्ड्स शोधायचे आहेत. रायमिंग वर्ड शोधल्यानंतर तुम्हाला आज आपण 2 स्टांजा शिकलो आहोत. त्या 2 स्टांजाचे रायमिंग स्कीम कोणते आहेत ते लिहायचे आहेत. या ठिकाणी स्कीमची स्पेलिंग थोडी चुकलेली आहे. SCHEME असं या ठिकाणी पाहिजे, ते समजून घ्या तुम्ही. या ठिकाणी थोडी स्पेलिंग चुकली. म्हणजेच तुम्हाला रायमिंग स्कीम आणि रायमिंग वर्ड्स हे पण लिहायचे एका पेजवर आणि त्याचा फोटो काढून मला पाठवायचा आहे. ओके, सगळ्या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला समजल्या असतील. आय होप दॅट यू मस्ट हॅव अंडरस्टूड ऑल द ॲक्टिव्हिटीज. यू हॅव टू कम्प्लीट दिस ॲक्टिव्हिटीज अँड सेंड to my personal WhatsApp mobile number. These will be the evidences that you have studied at your home. Okay.
Thanks for watching. If you have any type of problem, you can message me, you can send message to me, or you can call me also. But anyhow, we have to complete these activities. 3 of the activities we have to complete here. Okay. Thanks for watching. Take care. Have a nice day.